check, hello, 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 check, check, hello, check, hello, hello, check, hello, hello. आंबेडकर देखील जयंती आहे. जयंतीनिमित्त सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आज आपण थाटामाटात 133वी भीमोत्सव साजरा करणार आहोत. भीम जयंती साजरी करणार आहोत. जयंती निमित्त नक्कीच पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक फार मात्र इथे सज्ज आहेत आपलं कलेचं सादरीकरण करण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आहेत आपल्या मंदिरांवरतील कळस. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आहेत आपल्या मंदिरांवरतील कळस. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आहे सुरक्षित अशी आपली दारावरती पवित्र अशी तुळस. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आहे सुरक्षित आपल्या सुहासिनींचे कपाळ. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आपण पाहतोय ही सुंदर अशी हिंदवी स्वराज्याची सकाळ.
की सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आपण जर विचार करतोय सामन्याचा तर पहिला सामना ते फार रंगताना पाहायला मिळतोय. एका बाजूला नक्कीच प्रतिस्पर्धी संघाच्या 90 धावा फलकावरती नोंदवल्या गेल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. क्रुशल षटक असेल. टेकदामीला चार्ज मध्ये घेतला आणि इथे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका चांगला आहे आणि फटका जातोय सीमारेषा पार. धावा मिळते तब्बल 6. षटकार. 96 धावा फलकावरती नोंदवला गेल्यात. लेफ्ट हँडेड बॅट्समन आणि लेफ्ट हँडेड बॅट्समन म्हणजे जणू गॉड गिफ्टेड असं, कारण आपण पाहत असतो ज्या वेळेला थोडंसं ऍडजस्ट करावं लागतं बॉलरला लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मध्ये. एका बाजूला आपण सुनील बदांगेला पाहतोय तर एका बाजूला प्रथमेश अधिकारीचा अद्याप आपण विचार केला तर नक्कीच 3 चेंडूमध्ये 11 धावांची साजेशी खेळी अशी अद्याप त्यांनी साकार केली. 1 चौकार 1 षटकाराच्या साह्याने. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला नक्कीच सुनील बदांगे पाहायला मिळतो. 8 चेंडू आणि 14 धावा, 1 चौकार आणि 1 षटकार. साजेशी सुरुवात त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र चार्जवर घेतलं जातं. 96 धावा फलकावरती नोंदवल्या गेल्यात. कालच्या दिवसातला जर आपण विचार केला तर 130 धावांचा हायएस्ट टोटल त्या ठिकाणी नक्कीच नोंदवलं गेलं होतं. आज आपल्याला नक्कीच त्याच्यावरचं टोटल पाहायला मिळेल का? सुनीलच्या बॅट मधून हा येतोय हाय अँड हँडसम सीमारेषा पार. षटकार. नक्की शॉटची खासियत आहे, कारण ज्या वेळेला त्यांनी बॉडी आपली ट्विस्ट केली त्यामुळे शफल झालं आणि बॉडीला पूर्णपणे फिरवलं त्यावेळेला मात्र षटकाराच्या दिशेने मात्र हा चेंडू टोलवला. षटकार येतो. टेकदामीला आपण पाहतोय पुन्हा एकदा 102 धावा. 100 धावांचा टप्पा या ठिकाणी नक्कीच पार झालाय. हा परत एकदा त्याच दिशेमध्ये नाही तर त्याच दुर्दशेमध्ये म्हणावं लागेल. जागा वेगळी आहे पण रिझल्ट मात्र सेम आहे. षटकाराच्या दिशेने मात्र पुन्हा एकदा चेंडू टोलवला गेला. आर्क मध्ये होता आणि पार्क मध्ये फुटवण्याचं काम नक्कीच या ठिकाणी केलं गेला. षटकार येतो. नक्कीच उर्वरित शेवटचा चेंडू नक्कीच या ठिकाणी शिल्लक असेल. हा मात्र गॅप शॉट सिलेक्शन आहे. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. क्षेत्ररक्षक असतील. दुसरा धावेचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी केला जाईल पण एकच धाव. संभाजनक स्थितीमध्ये आपण आता धावफलक जाऊन पोहोचलेला पाहतोय. एकशे 9 धावा फलकावरती नक्कीच नोंदवल्या गेल्यात. अतिशय पारी आपण पाहतोय ती म्हणजे सुनीलच्या माध्यमातून 11 चेंडूमध्ये 27 धावांची नक्कीच खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नक्कीच या ओव्हरचा जर आपण विचार केला तर नक्कीच टेकदामीला 20 धावा नक्कीच त्याच्या या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. आजच्या दिवसातला सर्वाधिक टोटल पर्यंत नक्कीच पोहोचण्याचा चान्स आहे. षटक नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. बाजूला रवी सिंगला पाहतो. उर्वरित 1 षटक नक्कीच या ठिकाणी शिल्लक असेल. 109 धावा फलकावरती स्लॉग ओव्हरचं षटक रवी सिंग.
चांगला चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला आहे. स्ट्राईक रोटेशन नक्कीच या ठिकाणी केलं गेलं. प्रथमेश अधिकारीला आपण पाहिलं आता ऑन स्ट्राईक असेल. आता मात्र त्याच्या बॅटमधून मोठ्या फटक्यांची प्रत्येकाला अपेक्षा आतुरता लागलेली आहे, कारण स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये फार डेंजरस खेळाडू आहे प्रथमेश अधिकारीचा आपण विचार केला तर. मोठे फटके नक्कीच त्याच्या बॅटमधून येणं गरजेचं आहे आणि ते मोठे फटके नक्कीच आपल्याला निश्चितपणे या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये पाहायला मिळतील का, की रवी सिंग नक्कीच पायात बेड्या ठोकण्याचं काम त्या ठिकाणी करायला मिळेल त्याला, ते आपलं पाहणं गरजेचं असेल. फील्डचा जर आपण विचार करतोय डीप मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ काऊ कॉर्नर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक कव्हर्स नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळेल. फुलटॉसा फटका फार सुरेख आहे, चौकार आला नक्कीच. वॉट शॉट नडलं. प्रथमेश अधिकारी ज्या ज्या वेळेला स्लॉग ओव्हर्स मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्या बॅटमधून मोठे फटके नक्कीच निश्चितपणे पाहायला मिळतील. त्याची सुरुवात तर झाली आहे. पहिला चेंडू त्यांनी फेस केला या शेवटच्या षटकामध्ये आणि पहिला चेंडू पाहू शकता आपण स्क्रीनवरती कशा प्रकारे फेस केला आणि कशा प्रकारे डिस्पॅच केला. 4 धावा नक्कीच धावफलकावरती या ठिकाणी अशा प्रकारे नोंदवल्या गेल्यात. 114 धावा धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना तिसरा चेंडू प्रगतीपथावर. हा मात्र सुरेख कमबॅक आहे. राहुल सिंगचा जर आपण रवी सिंगचा जर आपण विचार करतोय तर रवी सिंगला आपण 4 धावा नक्कीच या षटकामध्ये देताना पाहू आणि 3 चेंडूंचा नक्कीच या ठिकाणी खेळ झाला. चौकार जरी आला असेल तरी पण चांगली बाद असेल रवी सिंग साठी. हा स्लोअर गतीचा चेंडू आपण चांगले लाऊड अपील असेल. अपील मात्र या ठिकाणी नक्कीच फेटाळून लावतील. टोटल आपण या धावसंख्येचा जर आपण विचार करतो तर चांगली धावसंख्या, पण स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये तुम्हाला मोमेंटम शिफ्ट करून फलंदाजी करावी लागते, कारण प्रतिस्पर्धी संघाचा जर आपण विचार करतो तर फलंदाजी भरपूर खोलवर आहे. मोठे फलंदाज देखील त्यांच्या टीम मध्ये आहेत. हा कोलब्या टप्प्याचा चेंडू होता. एका धावेचा नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न मानस असेल. एक धाव एकवटली जाईल. चांगला रनिंग बिटवीन द विकेट नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 115 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. रवी सिंगचा जर आपण विचार करतो अप्रतिम षटक आहे, कारण दोन्ही फलंदाज सेट होते आणि त्या सेट फलंदाजांना नक्कीच त्या ठिकाणी रोखण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं. अद्याप आपण रवी सिंगचा जर विचार केला तर चांगला गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म ऍक्शन आहे आणि लेफ्ट आर्म आणि लेफ्ट हँडेड बॅट्समन नक्कीच आपल्याला एक चांगला बॅटल शेवटच्या चेंडूवर नक्कीच पाहायला मिळेल. हा मात्र वाईट चेंडू दिशा थोडीशी भरकटली आणि त्या कारणामुळे नक्कीच आपल्याला वाईट चेंडू नक्कीच मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. एक अतिरिक्त धाव नक्कीच धावफलकावरती ऍड होत्या. फटका चांगला, फटका लाजवाब आहे सुनीलच्या बॅटमधून. हा देखील शेवटच्या चेंडूवर निर्णायक षटकार तर म्हणू शकणार नाही, पण मात्र घोषणा करणारा षटकार आहे, मोमेंटम शिफ्ट करणारा षटकार आहे आणि धावफलकावरती आता धावा लागल्या त्या म्हणजे सेकंड हायएस्ट 122 धावा धावफलकावरती नक्कीच नोंदवला गेला. नक्कीच एका बाजूला आपण कैवल्य संघाला आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं शाश्वत बॉईज फोर्चियत संघाला. शाश्वत बॉईज या संघाने नक्कीच धावफलकावरती 122 धावांचा नक्कीच मोठा डोंगर सजवला आणि 123 धावांचा नक्कीच आव्हान असेल इथून पुढे बॅटिंग करत असताना कैवल्य बॉईजला.
नक्कीच विनंती असेल सामना थोडासा लवकर आज स्पीडअप करूया, कारण आजच्या दिवसामध्ये फायनल डे आहे BTCLचा. आपण पाहणार आहोत एक चांगली स्पर्धा नक्कीच या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे आणि स्पर्धेचा नक्कीच BTCLच्या माध्यमातून नक्कीच असं आयोजन आपल्याला वारंवार पाहायला मिळतं. एक चांगली स्पर्धा, डिसिप्लिन स्पर्धा, ज्या वेळेला आपण पाहतो वेळेची पाबंदी नक्कीच या ह्याच्यामध्ये असते आणि नक्कीच पंचांना देखील आता विनंती असेल 7 षटकं 35 मिनिटांमध्ये नक्कीच या ठिकाणी फेकली गेली पाहिजेत, अन्यथा एक खेळाडू अतिरिक्त तुम्हाला त्या षटकामागे पॉवर प्लेमध्ये ठेवावा लागेल. टायमर ऑन असेल प्रत्येक खेळाडूसाठी. 5 ओव्हर नंतर नक्कीच ड्रिंक्स ब्रेक असेल 1 मिनिटाचा, याचे देखील नोंद घ्यायची. नक्कीच नवीन बॉल उपलब्ध करून द्यायचे मैदानाच्या आतमध्ये. एकशे 22 आव्हानचं ते मोठं आव्हान गोलंदाजी ट्रॅकवर आपण नक्कीच मयूर लाईन ॲक्शनमध्ये पाहू. त्यानंतर आपण प्रथमेश अधिकारी लाईन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. फार चांगले साईड नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला नक्कीच चांगले फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतील. सलामीवीर स्वरूपामध्ये नक्कीच 2 नवीन फलंदाज इन ॲक्शनमध्ये नक्कीच थोड्याच वेळात मैदानाच्या आतमध्ये क्रीजमध्ये पाहायला मिळतील. तर विनंती असेल 2 फलंदाज नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. चला विनंती असेल 2 नवे सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. ठीक धामी नक्कीच इन मध्ये ओपनिंग जोडीमध्ये ठीक धामीला आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. धावा बॉलिंग मध्ये खर्च केला तर नक्कीच आता त्याला बॅटिंग मध्ये बनवावे लागतील. 122 आव्हान 123 आव्हानचं नक्कीच या ठिकाणी टार्गेट असेल. आणि कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर एवढ्या धावा तरी चेस झालेला नाही आहेत आणि आजच्या दिवसातला पहिला सामना पाहायला मजा येईल, कारण एक चांगला बॅटल आहे. ज्या वेळेला चांगले गोलंदाज आणि समोर चांगले फलंदाज असतात तेव्हा बॅटल रंगताना देखील पाहायला मजा येते. विपुल ओलकरला आपण पाहणार आहोत. म्हटलं चांगली साईड आहे. एका बाजूला आपण विपुल ओलकर सारख्या गोलंदाजाचा विचार करतो. स्ट्राइक एंडला नक्कीच आपण संजय घरातला पाहतोय. पहिला चेंडू लेट्स प्ले. पहिल्या चेंडूवर मोठा हल्ला चढवलाय. क्षेत्ररक्षक झेल कालिया आणि झेल डिप्लाय. पहिल्या चेंडूवर विपुल ओलकरनी बाद केलाय. इथे संजय घरातला फलंदाज झालाय बाद. यस, पहिला विकेटचा पतंग, पहिला गडी गारत, पहिला लागतोय हादरा. संजय घरात इज बॅक टू द डगआउट. जयला आपण फिल्डिंग करताना बाउंड्री लाईनवर नक्कीच पाहतोय. माझ्यामध्ये मी BTCLची स्पर्धा नक्कीच सीझन 2 सीझन 3 पासून नक्कीच कव्हर करतो आणि जयला आपण वारंवार
पाहत असतो बाउंड्री लाईनवर त्याच्या नक्कीच मागच्या सीझनच्या कॅचेस आठवतील आपल्याला. फार अप्रतिम कॅचेस त्यांनी बाउंड्री लाईनवर नक्कीच घेतल्या होत्या. एक मॅच आठवते त्याच्यामध्ये तब्बल 3 ते 4 कॅचेस त्यांनी बाउंड्री लाईनवर घेतून फार महत्वाचा असं फिल्डिंग हा फॅक्टर फार महत्वाचा. बॅटिंग बॉलिंग नक्कीच प्रत्येकाला एकट्याला करावी लागते. जेवढा सांघिक खेळ ज्या वेळेला धोनीचा इंटरव्ह्यू आपण पाहिला तेव्हा तो म्हणाला जेवढा क्रिकेट हा सांघिक खेळ तेवढा तो नक्कीच एकट्याला खेळावा लागतो. कारण ज्या वेळेला आपण पाहत असतो बॅट्समन देखील एकटा असतो स्ट्राईकवर. त्याचा माइंडसेट त्याचा कॅलिबर त्याची क्षमता ही त्याला माहीत असते आणि नक्कीच त्याला स्वतःला एकट्याला नक्कीच तो खेळ सादर करावा लागतो. गोलंदाजाला देखील सांगणारे फार असतात पण गोलंदाजाला गोलंदाजी देखील त्याच्याप्रमाणे करावी लागते. आणि जेवढा सांघिक खेळ तेवढाच नक्कीच हा एकटेपणाचा देखील खेळ असं म्हणायला वावगं ठरणार नाही. पण फिल्डिंग नक्कीच सर्व सांघिकरित्या चांगली केली मात्र मॅच मध्ये नक्की ते नक्कीच आपल्याला चांगलं बात पाहायला मिळते. आणि आपण जर विचार करतो फिल्डिंगचा तर फिल्डिंग हा फॅक्टर क्रिकेटमध्ये फार महत्वाचा. आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये देखील चांगलं फिल्डिंग नक्कीच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अप्रतिम चेल देखील पाहायला मिळाले. इथे मात्र पॅट कट होती थोडंसं फंबल आपल्याला पाहायला मिळालं यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. फार जर आपण विचार केला डिफिकल्ट चान्स होता. असे चान्स बनवावे लागतील. या तुम्ही स्टेजमध्ये जाऊन पोहोचलात आजच्या दिवसातला फायनल डे नक्कीच तुमची पहिली मॅच असेल पण फार मातबगर खेळाडू नक्कीच आज तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. खुलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळून काढलाय. अंकितला आपण पाहतो मयूरला आपण पाहतोय माफ करा. बाउंड्री लाईनवर पॅट्रोलिंग करत असताना नक्कीच इन ऍक्शन मध्ये बॉलिंग मध्ये देखील तो आपल्याला पाहायला मिळेल. आणि 5वा चेंडू नक्कीच या ठिकाणी समाप्त झाला. 5 चेंडूंमध्ये विपुल होलकरने काय षटक फेकला. 2 जावा नक्कीच या ठिकाणी फक्त आणि फक्त खर्च केल्यात. 1 गेडी देखील बाद केला. फटका चांगला फटकाला जवाब टेकदामीच्या बॅट मधून ही घोषणा येते की मी पिच वर असेपर्यंत नक्कीच प्रतिस्पर्धी संघाला मॅच जिंकण्याची विचार करणं देखील मी करू देणार नाही. कारण विचार करणं देखील त्याला पत्करू शकणार नाही. आणि आपण जर पाहतो तर टेकदामीच्या बॅट मधून नक्कीच चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चौकाराच्या दिशेने पहिल्या चेंडूवर हल्ला बोल चढवला. अप्रतिम बॅटिंग परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून इंटेंट सिद्ध केला. माइंडसेट सिद्ध केला. अग्रेसिव्ह माइंडसेट नक्कीच इट्स अ बेस्ट वे ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं. आणि मयूर जाधवच्या खांद्यावरती नक्कीच जबाबदारी पोहोचवल्या दुसऱ्या षटकाची पाहणं गरजेचं असेल. कशा प्रकारे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल मयूर जाधव कशा प्रकारचा षटक हाताळतो. चांगला हाय कॅलिबरचा खेळाडू सर. चला सामना थोडासा लवकर स्पीडअप करा मित्रांनो. फील्ड रिस्ट्रिक्शन ज्या तुमच्या आहेत त्या लवकरात लवकर सजून घ्या. आपण आता पाहतोय फलंदाजी करत असताना संदेशला त्याच्या माध्यमातून चांगलं षटक आपल्याला हाताळताना पाहायला मिळालं. पण आता नक्कीच बॅटिंगची जबाबदारी असेल. जबाबदारी स्वीकारावी लागेल कारण 123 धावा धावफलकावरती म्हणा तुम्हाला पहिली ओव्हर तरी मॅक्झिमाइज करायला पाहिजे होती. पण आता जी गेलं त्याला विसरून पुढे जी येणार गोडा त्याला नक्की स्वीकार करावा लागेल. मयूर जाधवचा पहिला चेंडू हा वॉटर बॉल काय बॉल होता. नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कलँडचा चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडूची सांगता नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळेल. अप्रतिमरित्या षटक या ठिकाणी हाताळायचा प्रयत्न असेल मयूर जाधव. जेवढ्या कमी धावा या षटकामध्ये तो देईल नक्कीच बॉलरसाठी चांगली वाद असेल. बाकीच्या
मात्र लाईन एंड लेंथ थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या डॉट चेंडू नंतर दुसरा चेंडू वाईड येतो. स्वैर स्वरूपामध्ये नक्कीच एक धाव धावफलकावरती नोंदवली जाते. धावफलकावरती धावा झाल्यात त्या म्हणजे 7 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 7 चेंडू 7 धावा. फटका बराच काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली या. झेल टिपलाय. फलंदाज झालाय बाद. प्रथमेश अधिकारी काही चूक करत नाही आणि फलंदाजाला इथून पुढे माघारी परतावं लागतं. संदेश इज बॅक टू द डगआउट. मात्र म्हणावं लागेल मयूरने त्याच्या गोलंदाजीमधून संदेश दिला की आम्हाला देखील हलक्यात घेऊन चालणार नाही. आमचा संघ देखील फार ताकदीचा आणि ती ताकद त्या ताकदीचं प्रात्यक्षिक उदाहरण नक्कीच या ठिकाणी सिद्ध करत असताना अनिल रामला आपण पाहतो. एक स्लॉग हिटर म्हणून नक्कीच त्याला जाणलं जातं. मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहू शकणार आहोत येणाऱ्या वेळेमध्ये. मयूर जाधव कशा प्रकारे गोलंदाजी करेल नक्कीच हे पाहावं लागेल. चांगली कॅश नक्कीच बॉर्डर लाईनवर प्रथमेश अधिकारीच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुढील चेंडू मार्गस्थ. हा मात्र चांगला फटका अनिल रामच्या बॅटमधून नक्कीच आपल्याला तेवढाच चांगलं क्षेत्ररक्षण. वा फारच चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. कारण जवळ आपण 9 चेंडू नक्कीच पंचांचा इशारा 9चा आला. शॉर्ट रन. एक शॉर्ट धाव असेल. एक धाव शॉर्ट असेल. हा मात्र तेच तर्रार गोलंदाज आणि तेच तर्रार चेंडू नक्कीच या ठिकाणी फेकला गेला. सबमरीन चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आणि निर्धाव चेंडूची सांगता नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. फार सुरेख चेंडू नक्कीच या ठिकाणी मयूर जाधवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. हा फटका चांगला. हा फटका लाजवाब. चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द रोफ. चौकार. चौकार. क्रिकेट हा असा खेळ आपण पाहतो 22 यार्ड असतं. 60 ते 70 मीटर्सच्या बाउंड्री लाईन असतात. पण फॅक्टर असतं ते इंचेसने आपण रनआउट होताना पाहिलेत. इंचेसने आपण मॅच जाताना पाहिलेत. षटकार ज्या वेळेला पाहिजे असतो तेव्हा बाउंड्री लाईनच्या 1 इंच बॉल आतमध्ये पडला तर नक्कीच चौकार आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा इंचेसचा खेळ एवढा मोठ्या ग्राउंड मध्ये ज्या वेळेला तुम्ही इंचेसचा फरक नक्कीच जाणवतो त्यावेळेला नक्कीच आपण पाहू शकता कुठच्या स्टेजला नक्कीच आता क्रिकेट जाऊन पोहोचलेला आहे पहिल्या काळापासून. हा फटका देखील लाजवाब आहे. षटकार. दीपक भाई नो बॉल. अठरा धावा धावफलकावरती नक्कीच आपल्याला आता पाहायला मिळाल्यात. चांगला फटका त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळालाय. आणि जर आपण विचार करतोय आता नक्कीच बॉडी लाईनचा चेंडू होता. IPL मध्ये जर आपण पाहतोय तर एक चांगलं इनोव्हेटिव्ह आयडिया नक्कीच त्या ठिकाणी ऍड केली गेली आहे. ज्या वेळेला फलंदाज आणि गोलंदाज म्हणजे जो प्रत्येक फलंदाज असतो त्याची हाईट मोजली गेल्या आणि अबाव वेस्ट हाईट नक्कीच ती कॅल्क्युलेट होते कॉम्प्युटरमध्ये आणि त्यानंतर ते डिसिजन दिलं जातं. एक चांगली इनोव्हेटिव्ह आयडिया. टेक्नॉलॉजीचा पुरेपूर फायदा नक्कीच या IPL मध्ये देखील आपण पाहायला आहे. आणि हे थोडंसं डिफिकल्ट असतं ज्या वेळेला प्रिडिक्ट करणं. आणि मी म्हटलं इंचेसचा खेळ इथे यार्डमध्ये काही होत नाही.
इथे मीटर्स मध्ये काही होत नाही, हा फक्त इंचेसचा खेळ आणि देशामध्ये नक्कीच चांगली फलंदाजी नक्कीच आपण दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये नक्कीच आपण पाहिलं की 6 धावा धावफलकावरती होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. फटका चांगला आहे टेकदामीच्या बॅटमधून, हा चौकाराच्या दिशेने जातो. जर आपण टेकदामीच्या बॅटिंगचा जर आपण विचार केला तर नक्कीच पूर्ण झोन मध्ये त्याच्यात खेळण्याची क्षमता आहे. असं नाही की लेग साइडलाच फक्त तो फटकेबाजी करू शकतो, ऑफ साइड देखील त्याची स्ट्रॉंग आहे. आपण आता पाहतो टेकदामीला इन ऍक्शन मध्ये. टेकदामीचा जर आपण विचार केला अद्याप वैयक्तिकरित्या 2च चेंडू अद्याप खेळला आणि 2 चेंडूमध्ये 2 चौकार. हा मात्र अप्रतिम चेंडू, काय कमबॅक केला विपुल होलकर, एक उभरता सितारा नक्कीच इथे आपल्याला चमकताना पाहायला मिळाला आणि विपुल होलकरने टेकधामीला त्या ठिकाणी नक्कीच बाद केला. टेकधामी 1 चौकार पहिल्या षटकामध्ये, तिसऱ्या षटकामध्ये 1 चौकार, 8 धावा अशा प्रकारे त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या आणि विपुल होलकरचा कमबॅक. काय चेंडू होता, अफलातून वेग होता. वेग जरी असला त्याच्यामध्ये अचूक टप्पा आणि नक्कीच आपल्याला भेदक मारा पाहायला मिळाला. फार चांगला चेंडू नक्कीच विपुल होलकरचा आपण पाहिला. डॉट चेंडूची सांगता, चांगली बॉलिंग त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला विपुल होलकरच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्या चेंडू खेळून काढलाय, 21 धावेचा प्रयत्न होता, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण नक्कीच बीमर आपल्याला पाहायला मिळाला. 9 चेंडू आणि 9 चेंडू फार या ठिकाणी माझ्यामध्ये स्लोअर गतीचा वापर त्या ठिकाणी केला जात होता विपुल होलकरच्या माध्यमातून. पहिला बीमर असेल. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं मंगेश भुईरला नक्कीच आपलं षटक त्या ठिकाणी त्याला फेकता आलं नाही 2 बीमरच्या कारणामुळे. हा फटका चांगला फ्री हिटचा चेंडू होता. ही देखील कॅच जयने सोडलेली नाहीये आणि नक्कीच कौतुक आहे. फलंदाज मोठा फटका खेळायचा होता. कौतुक आहे क्षेत्ररक्षकाचं. जेव्हा क्षेत्ररक्षकाची साथ मात्र मिळत असते वारंवार बॉलिंग मध्ये त्यावेळेला नक्कीच एक वेगळं प्रेशर क्रिएट करण्याचं काम त्या ठिकाणी नक्कीच केलं जातं. विपुल होलकरला आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना विपुल होलकर झेल टॉप झाला. संधी होती विकेट प्रस्थापित करण्याची आणि नक्कीच या ठिकाणी झेल या ठिकाणी ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ही विकेट जर गेली असती तर मात्र नक्कीच प्रेशर फार क्रिएट झालं असतं कारण ही विकेट फार महत्वाची होती. अनिल राम यांची
आणि आता मात्र जीवनदान मिळालं. या जीवनदानाचा कशा प्रकारे नक्कीच या ठिकाणी फायदा घेतील हे नक्कीच पाहावं लागेल. स्टार खेळाडूंनी भरलेला हा संघ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक फेकलं गेलं विपुल होलकरचं. त्यानंतर आपण पाहिलं मयूर जाधवला. विपुल होलकरची दोन्ही षटकं या ठिकाणी नक्कीच समाप्त झाली आहेत. त्यानंतर आपण पाहिलं मयूर जाधवला. त्यानंतर आता आपण पाहतो प्रथमेश अधिकारीला. स्टार खेळाडूंनी भरलेला हा संघ नक्कीच आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो. तर दुसऱ्या बाजूला नक्कीच दिनेश आणि अनिल रामची जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. दिनेश आणि आपण अनिलचा विचार करतो तर नक्कीच चांगले खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडूंना नक्कीच माहिती आहे कशा प्रकारे या टोटलचा पाठलाग केला जाऊ शकतो. प्रथमेश अधिकारी सुरुवात करतोय. अप्रतिम चेंडू आणि अप्रतिम यष्टीरक्षण देखील क्लोज कीप करत असताना नक्कीच केलं जात आहे. यष्टीरक्षकांची नक्कीच या ठिकाणी साथ मिळते. प्रथमेश अधिकारी वेगवान गोलंदाज आहे आणि त्या वेगेचं नक्कीच इथे स्पष्टीकरण देतोय पहिल्या चेंडूवर. हा मात्र स्लोअर गतीचा चेंडू आहे. जय जर झेल काली असेल तर मात्र कॅच कशी सुटेल. फलंदाज झालाय बाद. जयने घेतल्या दुसरी कॅच आणि नक्कीच फलंदाजाला माघारी परतावं लागतं. जेव्हा आपण पाहत असतो जय झेल कालिया जसं इंडिया टीम मध्ये जर आपण पाहत असतो जेव्हा रवींद्र जडेजा झेल काली असतो त्यावेळेला नक्कीच बॉलरनी अगोदरच सेलिब्रेट केलेला असतं. तसंच काहीच आपल्याला चित्रीकरण पाहायला मिळालं. बॉलरनी अगोदर सेलिब्रेट केलं आणि तो झेल नक्कीच या ठिकाणी त्याने टिपला आणि फलंदाजाला मात्र माघारी परतावला. नवीन फलंदाज नक्कीच मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. सचिनला पाहतो. सचिन आणि अनिलची जोडी नक्कीच आता मात्र इथून पुढे फार कठीण झाला आणि आता हा रन रेटचा फॅक्टर देखील ना तो फार महत्वाचा आहे. लीग स्टेजेस मध्ये तुम्ही कशा प्रकारे सामना हरता याला देखील महत्व आहे. उलट टप्प्याचा चेंडू अलंग कार्पेट खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. सुरेख फिल्डिंग अप्रतिम फिल्डिंग. आउटफील्ड भरपूर फास्ट काढणं असल्यामुळे चेंडू भरपूर फास्ट ट्रॅव्हल होत होता. आपण नक्कीच चांगलं जज केलं आणि नक्कीच चांगली फिल्डिंग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली जयच्या माध्यमातून. यत्र तत्र सर्वत्र नक्कीच जयला आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्याकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. नक्कीच एकच धाव त्या ठिकाणी 30 ओव्हर ऑफ फलकावरती नक्कीच नोंदवल्या गेल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फटका बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मयूर जाधव झेल काली. जर झेल काली मयूर जाधव असेल तर चुकीची काहीच गरज नसेल. फलंदाज या ठिकाणी झालाय बाद. स्ट्रोक खेळायचा होता त्या दिशेमध्ये पण डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये नक्कीच आपण मयूर जाधवला पाहिलं. फार सुंदररित्या बाउंड्री लाईनवर झेल टिपला गेला. फलंदाजाला माघारी परतावं लागलं. हा 5वा विकेटचा पतंग या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. वन मोर विकेट डाऊन तू चल मैं आया ही नक्कीच मनस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
अजून एक विकेटचं पतंग. काय घडतंय आणि काय बिघडतंय याचा नक्की शोध घ्यावा लागेल. अनदर विकेट डाऊन. फलंदाज झालाय बाद. 6 विकेट. नक्कीच आपण स्क्रीनवरती पाहू शकता. नक्कीच कॅमेरामॅन गोविंद देखील आपण तिथे पाहतोय. चांगलं कॅप्चर केलंय तिकडे आणि नक्कीच त्यांचं देखील तेवढंच कौतुक आहे. कॅमेरामॅनचं देखील एवढं उन्हामध्ये बसून प्रत्येक बॉल आणि प्रत्येक चेंडू कॅप्चर करणं नक्कीच फार अवघड काम आहे. पण ते अवघड काम अत्यंत सहजरित्या नक्कीच आपल्याला करताना आजच्या दिवसामध्ये कॅमेरामॅन गोविंद पाहायला मिळेल. ती सव्वा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या ओव्हरचा जर आपण विचार करतोय तर 3 विकेट प्रथमेश अधिकारींनी नक्कीच या ठिकाणी प्राप्त केल्या. फार चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अवघ्या फक्त 2च धावा खर्च करून 3 विकेट नक्कीच त्या ठिकाणी प्राप्त केल्या. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मयूर जाधव. नक्कीच आता त्यांच्या मनामध्ये असेल की आपले चांगले गोलंदाज डेथसाठी कशाला रोखून ठेवायचे. इथेच उर्वरित 4 विकेट बाकी आहेत तर नक्कीच आपले चांगले स्ट्राईक गोलंदाज आहेत. त्यांना गोलंदाजी देऊन नक्कीच हा सामना फिनिश करण्याचा लवकरात लवकर प्रयत्न असेल. पण त्याच्यामध्ये उभा आहे अनिल राम. मात्र वाईट आहे. मयूर जाधवचा लाईन आणि लेन्थचा जर आपण विचार करतो तर फार चांगली आहे. थोडीशी आउटसाइड दी ऑफ स्टंप जास्त झाली त्याच्या कारणामुळे नक्कीच वाईट चेंडूचा इशारा पंचांच्या बाजूकडून आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा चेंडू लगेच No+1 असेल. नक्कीच पहिला बीमर असेल. क्षमता पहिला बीमर चेंडू नक्कीच 2 बीमर अलाउड असतात. एका ओव्हरमध्ये तुम्ही पाहू शकता 1 बीमर झालेला आहे. दुसऱ्या बीमरला नक्कीच तुम्हाला गोलंदाजी सोडावी लागेल. ते सपाता फलकावरती नक्कीच नोंदवला गेलात. फ्रीडचा चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होता. या ठिकाणी आपण यष्टीरक्षकाला जर पाहतो तर फार सुंदर यष्टीरक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. हे पहा काय क्विक हँड्स आहेत. नक्कीच आपण जर कॅमेरामॅन कडून पाहिलं अत्यंत सुरेख यष्टीरक्षण त्या ठिकाणी. एवढ्या 30 तर्रार गोलंदाजाला अत्यंत विकेटच्या पार्टी जसं जणू काही स्पिनरच बॉलिंग करतोय असं यष्टीरक्षण केलं जातं. हे देखील पाहू शकता. सुंदररित्या यष्टीरक्षण नक्कीच त्या ठिकाणी केलं जात आहे विदाउट ग्लोव्ज. नक्कीच फार कठीण बाद आहे. आपण नक्कीच सर्वांचं कौतुक करत असतो. मात्र प्रत्येक चेंडू मात्र यष्टीरक्षकाला त्याच नजरेने त्याच घारीच्या डोळ्याने नक्कीच पाहावा लागतो. हा फटका चांगला आहे. हा फटका लांबवर जाईल. हा फटकावर नक्कीच बॅटमधून निघाला तेव्हा षटकार लिहिली होती. पण आता इथून पुढे नक्कीच विचार करावा लागेल. हे जर मोठे फटके अगोदर आले असते तर हा स्कोर काहीतरी आपल्याला वेगळा पाहायला पाहिजे. पण मॅच अजूनही संपलेली नाही. मॅच ऑन आहे. या षटकारानंतर नक्कीच पॅव्हिलियन मध्ये देखील जान फुकल्या. भरपूर काळानंतर हा फटका आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. आपण पाहतोय एका बाजूला अनिल राम 7 चेंडू 13 धावा आणि दुसऱ्या बाजूला फटका देखील फसलाय. जेल टिपलाय. जेल जय आणि झेलची जोडी नक्कीच आपल्याला पाहायला पुन्हा एकदा या सामन्यातला तिसरा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. काय फिल्डिंग त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. जयच्या माध्यमातून नक्कीच कौतुक करावं लागेल. जयचा देखील तिसरा झेल टिपला आणि फलंदाजाला इथून पुढे 1 षटकारानंतर आता मात्र माघारी परतावं लागतं. 39व्या धावफलकावरती नक्कीच या ठिकाणी नोंदवल्या गेल्यात. उर्वरित जर आपण षटकांचा खेळाचा विचार करतोय तर शेवटचा चेंडू नक्कीच 5व्या षटकातील पेंडिंग असेल. एक चेंडू झाल्यानंतर 5वं षटक नक्कीच या ठिकाणी समाप्त होईल. विपुल ओलकरचे 2 षटक, मयूर जाधवचं हे दुसरं षटक आणि प्रथमेश अधिकारीचं तिसरं षटक नक्कीच आपल्याला नंतर पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षकाला भरपूर चेस करावा लागेल.
आणि चेस करून नक्कीच चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. दुसरा धावेचा प्रयत्न आहे, धावचीची संधी आहे, नॉट आउट असेल. नॉट आउटचा इशारा पंचांच्या बाजूकडून आलाय. षटक या ठिकाणी नक्की समाप्त झालाय. 41 धावा फलकावरती नोंदवल्या गेल्यात. उलटी गिनती चालू असेल. 18 चेंडू आणि 82 धावांची गरज आहे. सरासरीचा जर आपण इथे या ठिकाणी विचार करतो तर प्रत्येक षटकामागे तुम्हाला 25 धावा नक्कीच या बनवाव्याच लागतील. 25 धावांनी देखील 27 ते 28 धावा नक्कीच तुम्हाला प्रति षटकामागे या ठिकाणी कुटावे लागतील. नक्कीच आपण पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये जायला पाहायला. मग सावी एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने मात्र आता फारसा काही फरक पडणार नाहीये. पण जितक्या लवकर नक्कीच ऑल आउट केलं जाईल तेवढा मात्र चांगली बात असेल, कारण रन रेट फॅक्टर फार महत्वाचा आहे. एक धाव त्या ठिकाणी नक्कीच मिळालं. एका धाव्याने नक्कीच धाव फलक कुठे सरसावता. टोटल फार मोठं होतं. 123 धावांचं नक्कीच त्या ठिकाणी आव्हान सेट केलं गेलं होतं प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने. चौकार आला. वन रिझन टू स्माइल नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूला नक्कीच आपण जर विचार करतो तर 48 धावा फलकावरती 7 गडांच्या मोबदल्यामध्ये अजूनही 50 झालेले नाही या संघाचे. मग हे 6वेला आपण नक्कीच गोलंदाजी टाकवर पण सज्ज होत असताना पाहतोय. हा देखील चौकार आलाय. फुलटॉस चेंडू, फार घाण चेंडू नक्कीच टेनिस क्रिकेटमध्ये म्हटला जातो, कारण ज्या वेळेला तुम्ही सलग 2 ते 3 फुलटॉस, आपल्याला पहिला चेंडू देखील फुलटॉस पाहायला मिळाला, लोअर फुलटॉस होता, पण हा नक्कीच ज्या वेळेला गुडघ्यावर फुलटॉस चेंडू फेकले जातात तेव्हा नक्कीच आपण पाहू शकतो की त्याचा रिझल्ट फार खराब मिळतो. आणि ज्या वेळेला एवढी चांगली गोलंदाजी बाकीच्या आपल्या टीममेट्सने केली आहे तेव्हा तुम्हाला त्याच्या नक्कीच भर टाकावी लागते. नेव्हर दी लाईक स्वतःचे होप सोडू नका, चांगली गोलंदाजी तुम्ही करत राहा. हा मात्र यॉर्कलेनचा चेंडू होता. इथे झालाय फलंदाज बाद. नक्कीच विकेटचा पतंग ज्या स्पीडने नक्कीच धावत आले अनिल राम, त्या स्पीडनेच नक्की त्याचा इथून पुढे डगआउट मध्ये परतावं लागेल. चांगला थ्रो त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. चांगला गॅदर फलंदाज बाद झाला. विपुल होलकरने मगाशी नक्कीच इशारा केला होता की ज्या वेळेला तुम्ही थ्रो कराल तो नक्कीच कीपर एंडला करा, कारण नक्कीच चांगला फलंदाज बाद करता येऊ शकतो. नक्कीच त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात खेळामध्ये, त्या नक्कीच याचा विचार करावा लागतो. प्रेझेन्स ऑफ माइंड, प्रेझेन्स मध्ये राहून तुम्ही कशा प्रकारे या मॅचचा टॅकल करताय, कशा प्रकारे लवकर सामना फिनिश करण्याची तुमच्यामध्ये इच्छा आहे, ईर्ष्या आहे, आणि हेच यामधून दिसतं. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रथमेश अधिकारीला. आणि नक्कीच शाश्वत बॉईज साठी एक चांगली पाहत असेल, जर हा सामना लवकर फिनिश करतील तर रन रेट मध्ये फार भर पडेल. पण समोरच्या संघाला देखील तेच लक्षात ठेवावं लागेल, कारण जरी आपण विचार करतो तरी जेवढं टोटलच्या क्लोज पर्यंत नेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी असेल, कारण मॅचच्या फक्त आता औपचारिकता इथून पुढे शिल्लक असेल, कारण 12 चेंडूमध्ये 7 धावा. वाईट आहे नक्कीच या ठिकाणी आपल्याला वाईट पाहायला मिळतो.
प्रथमेश अधिकारीला पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपण सज्ज होत असताना पाहायला मिळतो. हा देखील झेल बाद करण्याची संधी होती, थोडासा पुढे चेंडू पडला. नक्कीच एक धाव त्या ठिकाणी नक्कीच असेल. नो डाऊट असेल. बॅट नक्कीच पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आपल्याला पाहायला मिळाली. फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहेत पोहोचतील. गॅप शॉट सिलेक्शन होतं, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. 2-1 पटनामध्ये यश संपादित केला. फुलटॉस चेंडू होता, झेलची संधी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. चांगली बात असेल, जिथे विकेट होती तिथे मात्र चेंडू लावलेला नाहीये. समोर हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच ॲग्रेशन. आणि चांगल्या ज्या वेळेला तुम्ही ॲग्रेशन देखील क्रिकेटमध्ये दाखवता, पण ते व्यवस्थित रूटवरती पाहिजे. नक्कीच सामना एका तर्फी करून ठेवला. लेकट चेंडू, फलंदाज झालाय बाद. 9व्या विकेटचा पतंग. प्रथमेश अधिकारीचा विचार केला तब्बल या मॅच मध्ये 4 विकेट त्यांनी प्रस्थापित केला. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा गडी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा गडी नक्कीच इथे मात्र कोण असेल नक्कीच पाहावं लागेल. निखिल पेटकरला आपण पाहतोय. निखिल पेटकरचा जर आपण विचार करतो तर शेवटच्या क्रमांकावरती नक्कीच टेलेंडरच्या स्वरूपामध्ये नक्कीच आला. इथून पुढे फक्त मॅचच्या औपचारिकता शिल्लक असतील. मोठे फटके सर इथून पुढे खेळण्यात आले. गोलंदाजी ट्रॅकवर आपण जयला पाहतो. फिल्डिंग मध्ये तर आपली कामगिरी केली आहे, बॉलिंग मध्ये कशा प्रकारे करतो पाहणं गरजेचं असेल. नक्कीच वाईटचा इशारा आलाय पंचांच्या बाजूने. चांगली लाईन त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाले. स्टंपवरून नक्कीच चेंडू जात असताना जयला आपण पाहतो. अजून एकदा चांगली लाईन अप्रतिम चेंडू फेकला जातोय अचूक टप्प्यावरती. आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही टेनिस क्रिकेटमध्ये पाहत असता गुडलेनचा जो एरिया आहे 3 to 5 मीटर्सचा, त्याच्यामध्ये चेंडू पडतो आणि गोळीच्या वेगाने निघतो किंवा त्या साईडनी कट होतो, तेव्हा नक्कीच आपल्याला खेळणं फार टफ होऊन जातं. चांगला कलात्मतेचा शॉट त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला. चौकार नक्कीच त्या ठिकाणी ऍड होईल. 64 धावा फलकावरती. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. फटका त्या ठिकाणी नक्कीच फसला होता, पण क्षेत्ररक्षकाकडून देखील थोडीशी चुकत असताना आपल्याला पाहायला मिळालं. कॉलिंग फार महत्वाचं आहे. चेंडू नक्कीच खेळून काढला.
चौकाराच्या दिशेने चेंडू मात्र टोलवला गेला. 70 धावा फलकावरती या ठिकाणी नक्कीच ऍड होतील. आणि सामना जिंकलाय तो म्हणजे शाश्वत 4GH बॉईजनी. जिंकलेल्या संघाचे मात्र हार्दिक हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचे मात्र तेवढेच कौतुक असेल. दिनकरला देखील इन ऍक्शन मध्ये आपण पाहिलं. आणि लगेच दुसऱ्या मॅचच्या टॉस साठी इन्व्हाइट करतो.